लागते, जॉईंट करायला लागते, मशीनच शिव असं आहे ते. तर असं आहे, कसं आहे सांगू का तुम्हाला, नवरा करत नाही व्हॅल्यू माईमुली, आणि मी पडली एकटी आणि केअर करत नाही. पोट दुखत होतं, विचारलं नाही दवाखान्यात जायचं की काय करायचं. तर मी काय म्हटलं, मला दवाखान्यात जायचं आहे म्हटलं, माझ्याकडून सहन होत नाही आता. तर मी गेले. स्वतःच पाहा लागते. तसं जरासं बी म्हटलं नाही की तू आराम कर की मी काही करू लागतं की काहीच नाही, थोडीशी बी हेल्प नाही केली, काही नाही, सगळं मीच केलं. पोट दुखत असून एवढं दुःख समजू शकता. एखादा माणूस तकलीफमध्ये असते आणि तकलीफमधून तो काम करते आणि विचारायला कोणीच राहत नाही. किती त्रास होते त्या माणसाला, आणि ते व्यक्ती ज्याच्यावर आपण अवलंबून आहे आणि की त्याच्यावर आपण असं प्रेम करतो, तोच व्यक्ती आपल्याला विचारत नाही. म्हणजे खूप जास्त असं दुःख होते माणसाला हे प्रेम करणाऱ्या माणसावर. तर मी तर प्रेम मनातूनच गेलेलं आहे का, इच्छा नाही होते बिलकुल. काय करू काय नाही, असं होतं. मित्रांना सांगा, तुम्ही सांगा कमेंटमध्ये, कमेंट करा मित्रांनो, मला सांगा की माझ्याच आयुष्यात असं काहून होऊन राहिलं आहे. मी तर खूप जास्त प्रामाणिकपणे वागत आहे, चांगली वागत आहे, ह्याचे रिश्त्यासमोर व्हॅल्यू नाही होत आहे, काही नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्लीज मित्रांनो. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय. नमस्कार. बाद माझं पोट दुखत होतं, मी दवाखान्यातून जाऊन आली आत्ताच. आणि मी ब्रश वगैरे केलं, मिठानं दात खूप होत होते तर मी ब्रश केला. आणि आता मी म्हटलं थोडंसं अलमारी साफ करा. अलमारीमध्ये खूप जास्त पसारा झाला, काहीचे कपडे काढतात, काहीचे कपडेच कायचे. जर आता नाही टाईम भेटला तर करीन, नाही तर उद्याच करीन. आज थोडं पोट बरं लागत आहे, लय पोट दुखत होतं. पेन किलर दिली ना, पेन किलर खाल्ली ना, बाहेर पण नाही, कारण की सगळेजण खाली गेले आहे, खालच्या घरी सासूच्या घरी गेले आहे सगळेजण, आणि मी वर माझ्या घरी आहे. सगळेजण गेले खाली आणि वर ब्रश गिश केलं, भांडी घासले. आणि काय सांगू, एवढं पोट दुखत होतं भयानक, खूपच जास्त. 2 दिवसपासून आणि उलटी पण झाली ती. टेस्ट करायला लागेल, काय मी टेस्ट करावं लागते मी आता. तरी मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणे कर नाही, तरी दुखासाठी दिलं औषध वगैरे. सध्या मी घेतलं. पोट दुखत आहे म्हणून इकडून असं मागं वगैरे दुखत आहे, सोनोग्राफी करायला सांगितली. जर आराम भेटला तर नको करू म्हणे, तर पाहतो काय होते. तर गाद्या घालून टाकले मी. दुपारी मी ब्लॉग नाही बनवला, कारण पोट दुखत होतं, झोपली होती. आणि माहीतच आहे नवऱ्यासंग अनबन चालू आहे, नवऱ्यासंग पटत नाही माझ्या, तर म्हणून किती भांडी दिसत लग्न झालं. मी नवराच नाही म्हणत, तर सांगा. तर जाऊ दे त्याला नवऱ्याचं तिकडं. माया ऐका, मायावाला लय बेकार काम चालू आहे मित्रांनो, भयानक पोट दुखत आहे. हे बा, कोणी विचारायला नाही, स्वतः कंट्रोल केलं पहिले की चांगलं होईल म्हणून, पोट आपोआप बसन म्हणून, पण नाही बसायला लागलं. ते अजून दुखत होतं. पेनकिलर वगैरे दिली मॅडमने, तर मी पेनकिलर घेऊन घेतली. आता बरं लागत आहे, जरासं बरं लागत होतं. म्हणून भांडे घासले. काही आज स्वयंपाक केला नाही मी ना, काय केलं माहिती आहे, मॅगी केली. 2 मिनिटं मी मॅगी बनवली. आदूनं पण खाल्ली, मी पण खाल्ली, हिच्या पप्पानं पण खाल्ली. वेदसाठी वेगळं बनवलं होतं, तांदूळ वगैरे ते टाकून सॅरलॅक ते बनवलं मी वेदसाठी, आणि ते वेदनं खाल्लं. सकाळी उद्या पोळा आहे, उद्या पाव काय बनवतं. उद्या जर बरं लागलं तर बनवीन, नाही तर तरी बनवाच लागेल, सण आहे ना, सणाला बनवाच लागते मित्रांनो. उद्या बनवतो काहीतरी.
ब्लँकेट हे काय नाही, लेकरं वले वले करते पावसाचे दिवस, तर वाळत नाही. चादर कोणीकडे टाकली ना. ही चादर आहे मोठी पांघराची येते, म्हणजे अशी ही आहे, ते तेल काय लागतं